ऑर्डर कमी होत्या, त्याच्यामुळे आज दुपारी व्हिडिओ घेणं मला एकदम पॉसिबल आहे, म्हणून मी आज व्हिडिओ शूट करायला घेतला। आणि म्हटलं आज नाहीसे एवढा पाऊस आमच्या नाशिक म्हणजे सगळीकडेच खूप पाऊस आहे, पण तरी असं गारवा हवेमध्ये नाहीये, खूप प्रचंड गरम होतंय। तर बीट द हीट आणि मस्तपैकी स्वतःला कूल डाऊन करूया आणि मस्तपैकी मँगो लस्सी कशी बनवायची ते बघूया। मँगो लस्सी ते पण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी, बाहेर सारखी मँगो लस्सी कशी करायची एकदम सोप्या पद्धतीने सांगते, चला बघूया। चला मस्तपैकी मँगो लस्सी बनवूया। हा आहे हापूस आंबा, तुम्ही कुठला पण यूज करू शकता। मी 3 आंबे घेतलेले आहेत कारण मला तिघांसाठी लस्सी बनवायची आहे। 3 आंबे घेतलेले आहेत। एक हा ग्लास साधारणतः 200 ml दूध आहे, 1 वाटी साखर आणि एक छोटा दह्याचा कप घेतलेला आहे। एवढं सगळं आपल्याला लागणार आहे, चला बघूया। त्याच्या आधी ह्या आंबे जे आहेत हे मस्त मी धुवून स्वच्छ घेतलेले आहेत। ह्या आंब्याचा मी एका पातेल्यामध्ये रस काढून घेणार आहे। तुम्हाला रस नसेल काढायचा तर तुम्ही सुरीनी पण त्याला असे हे करून त्याचा आतला पल्प सगळा काढून घेऊ शकता। चला बघूया। आंबा छान हाताने मऊ करायचा आणि मग त्याचा रस याच्यामध्ये काढायचा। रस काढा, तुम्ही पल्प सुरीनी काढला तरी चालेल, पण रस काढला की कसं आंब्याला आतमध्ये काहीच हे राहत नाही, त्याचा पल्प राहत नाही, तो स्वच्छ होतो, आतून साल पण स्वच्छ होतं। त्याच्यामुळे मी रसच काढून घेणार आहे। तुम्ही जर असं सुरीनी याचा पल्प जरी काढून घेतला तरी सुद्धा चालेल। अशा सगळ्या आंब्यांचा रस मी काढून घेते। चला, हा मस्तपैकी ग्लास आहे मला नेसकॉफी बरोबर मिळालेला। ह्या ग्लासमध्ये आपण आता ही लस्सी ओतून घेऊया आणि मग मस्तपैकी डेकोरेट करूया। हे बघा, आणि बटरस्कॉच आईस्क्रीम याच्या बरोबर चालतं। बटरस्कॉच आईस्क्रीम चालेल, व्हॅनिला चालेल। बटरस्कॉच मधले जे बटरस्कॉचचे क्रंचेस असतात ना, ते ही लस्सी खाताना खूप छान लागतात लस्सी घेताना, म्हणून मी ते याच्यामध्ये घेतलं होतं। तुम्ही व्हॅनिला पण घेऊ शकता आणि बटरस्कॉच हे लस्सीसाठी एकदम परफेक्ट आहे। पण तुम्ही मँगोला स्ट्रॉबेरी किंवा वेगळा जर फ्लेवर घेतला तर तो सूट होणार नाही, म्हणून मी बटरस्कॉच घेतलेला आहे। व्हॅनिला किंवा बटरस्कॉचच यूज करायचा। हे बघा, याच्यामध्ये आता मी ही लस्सी घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपण काय करूया, परत वरतून एक आईस्क्रीमचा स्कूप टाकूया। हे बघा, मस्त तयार आहे आपली लस्सी, खूप छान लागते, नक्की करून बघा। वरून मी याच्यावरती आईस्क्रीम टाकले। तुमच्या घरात जर छोटी मुलं असतील तर तुम्ही याच्यावरती थोडेसे चॉकलेटचे क्रंचेस पण टाकू शकता। जसं माझ्याकडे चॉकलेटची वर्मासिली आहे, ती मी डेकोरेशनसाठी टाकते। बघूया आपण, हे बघा, मस्तपैकी आपला मिल्कशेक म्हणजे लस्सी मँगो लस्सी तयार आहे। किती भारी दिसते बघा। ही अशी चॉकलेटची वर्मासिली मिळते, ती त्याच्यामध्ये टाकायची, किती भारी दिसतंय बघा। या तुम्ही पण सगळेजण, आपण सगळे मिळून मस्तपैकी लस्सी घेऊया, मँगो लस्सी। चला, हे बघा काय भारी दिसतंय। आणि इथे आमची खिडकी आहे, समजा कधी खूप जोराचा पाऊस आला तर आम्ही इथे उभं राहून खिडकीमध्ये उभं राहून चहा कॉफी असं घेत असतो आणि त्याचा फील खूप छान येतो। अशीच ही लस्सी पण तुम्ही मस्तपैकी तुमच्या घराच्या खिडकीमध्ये बसून किंवा खिडकीजवळ बसून घेऊ शकता। बघा किती सुंदर झालेली आहे। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मँगो लस्सीचा तुम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय।